पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नकली शिवसेना असल्याचा आरोप केला होता। या आरोपांचा आता मोदींवरच बुमरँग झालेला आहे। मोदींनी केलेले आरोप बाळासाहेबांवर केल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ट्विस्टमुळे भाजपचा पुरता गोंधळ उडाल्याचं चित्र आहे। सविस्तर पाहूयात। बाळासाहेब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान में है, जरा बाला साहब जी को याद करो। मैं नकली संतानों को पूछना चाहता हूं। उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना असल्याचा आरोप नरेंद्र मोदी प्रचार सभांमधून करतायत। पंतप्रधान मोदींच्या या आरोपांनी उद्धव ठाकरे चौताळून उठलेत। पंतप्रधान मोदी शिवसेनेला नकली शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। काय म्हणाले मोदी कि बाळासाहेबांच्या नकली संतान को मैं पूछ रहा हूं, मैं नकली? अरे बेअकली माणूस आहे। हा माझा अपमान नाही, माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे, माझ्या वडिलांचा माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे। उद्धव ठाकरेंचा हा दावा हास्यास्पद असून त्यांचा तोल ढासळल्याचा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला। बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत, पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढळला आहे, त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे। मला असं वाटतं की तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे। महाराष्ट्रात ज्या व्यक्तिमत्वाला पूजतो त्या व्यक्तिमत्वांना नकली म्हणणारे औरंगजेबाची संतान असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। दोन्ही व्यक्तिमत्व मासाहेब मीनाताई ठाकरे, एक मांगल्य मूर्ती, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, या दोघांनाही, या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पूजतो, त्यांना तुम्ही नकली म्हणता? ही तुमची हिम्मत? आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात। शिवसेनेला नकली म्हणून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचं काम भाजपनं केलंय। मोदी शिवसेनेला नव्हे तर बाळासाहेबांना बोलत असल्याचं सांगून उद्धव ठाकरेंनी भाजपची अडचण केली आहे। अमोल धर्माधिकारीसह राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।